Brought to you by Ludo Fantasy. लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू। डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ। गुजरातच्या विमान दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 क्रू मेंबर्सनाही आपला जीव गमवावा लागलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 क्रू मेंबर्सचाही समावेश होता। कॅप्टन सुमित पुष्कराज संभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातले रहिवासी होते, तर महाराष्ट्रातले एकूण 7 प्रवासी त्या विमानात प्रवास करत होते। हे क्रू मेंबर्स आणि प्रवासी नेमके कोण होते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर 42 वर्षीय अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या। अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत। अपर्णा महाडिक आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत गोरेगावमध्ये राहत होत्या। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झालाय। या अपघाताची माहिती बदलापुरात त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला कळताच पाठक यांच्या घरी गर्दी झाली होती। विशेष म्हणजे आज दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्यांचं त्यांच्या आईशी फोनवरून बोलणं झालं होतं। त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही। मात्र आता दीपकचा फोन लागतो पण तो फोन उचलत नाही, अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली आहे। दीपकचं 4 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं। या दुर्घटनेत डोंबिवलीकर कुमारी रोशनी सोनगरे हिचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती, तर फ्लाईटचा चीफ कॅप्टन सुमित संभरवाल मुंबईतल्या पवई हिरानंदानी परिसरात राहत होते। त्यांचे वडील पवईच्या जलवायू विहारमध्ये राहतात। सुमितला एक बहीण आणि 2 पुतणे आहेत। दोन्ही पुतणे पायलट म्हणून काम करतात। सुमितच्या आईचं 2 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं, तर त्या विमानात प्रवास करत असलेल्या 3 प्रवाशांपैकी सैनिता चक्रवर्ती, महादेव तुकाराम पवार आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार यांचाही समावेश होता। सैनिता चक्रवर्ती जुहूतल्या कोळीवाडामध्ये राहत होत्या। बहीण आणि वृद्ध आई वडिलांसोबत त्या राहत होत्या, तर मूळचे सांगोला तालुक्यातल्या हातीत गावचे मूळ रहिवासी महादेव तुकाराम पवार आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार या दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झालाय। त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत असल्याने ते सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते। तिथल्या कापड मिल नडियारमधून ते निवृत्त झाले होते। आपल्या लंडनच्या मुलाला भेटण्यासाठी ते दोघं लंडनला जात असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। या दुर्घटनेत 241 नागरिकांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतांना मुंबई तककडून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।